आदर्श ग्रामपंचायतीचा बुरखा फाटला. तपासणी पथकासमोरच महिला सरपंच 25,000ची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजची टीम तपासणी करत असतानाच वाशिम एसीबीची धडक कारवाई. परिसरात प्रचंड खळबळ. वाशिम मालेगाव तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक असलेल्या ढोरखेडा येथील महिला सरपंच सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 जून रोजी ही मोठी कारवाई केली. एका बाजूला ग्रामपंचायतीच्या आदर्श कारभाराचे मूल्यमापन सुरू असतानाच दुसरीकडे खुद्द महिला सरपंचालाच लाच घेताना पकडल्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. लाचखोरीचे सविस्तर वृत्त असे. सुनीता दत्तात्रय उर्फ बबन मिटकरी, महिला सरपंच, ग्रामपंचायत ढोरखेडा ता. मालेगाव यांनी 25,000 रुपये रोख लाचेची मागणी केली होती. 3 जून रोजी या लाचेच्या मागणीची खातरजमा करण्यात आली होती. त्यानंतर 4 जून रोजी यशस्वी सापळा रचून त्यांना रंगेहात अटक करण्यात आली. सध्या शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ढोरखेडा ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे 4.5 लाख रुपयांच्या नाली बांधकामाचे बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. तक्रारदाराच्या तक्रारीवरून वाशिम एसीबीच्या पथकाने 3 जून रोजी दुपारीच लाचेच्या मागणीची पडताळणी केली होती. लाच मागितल्याचे निष्पन्न होताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत गोपनीयतेने सापळ्याचे नियोजन केले. त्यानुसार 4 जून रोजी दुपारी ढोरखेडा येथे सापळा लावून महिला सरपंच सुनीता मिटकरी यांना 25,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. या संपूर्ण कारवाई दरम्यान एक अत्यंत नाट्यमय आणि धक्कादायक प्रसंग पाहायला मिळाला. ज्यावेळी एसीबीचे पथक या कारवाईची तयारी करत होते, नेमक्या त्याचवेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गोंदिया जिल्ह्यातील एक उच्चस्तरीय तपासणी चमू या आदर्श ग्रामपंचायतीच्या कामकाजाचे मूल्यांकन आणि तपासणी करण्यासाठी ढोरखेडा येथे हजर होती. तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे या गावाला आदर्शचा दर्जा देऊन ही तपासणी सुरू होती. शासकीय योजनेचे उच्चस्तरीय पथक ग्रामपंचायतीचा आदर्श कारभार पाहत असतानाच दुसऱ्या बाजूला महिला सरपंच लाचेची रक्कम स्वीकारताना पकडली गेल्याने तपासणी पथकातील अधिकारीही चक्रावून गेले. ढोरखेडा ग्रामपंचायतीला आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखले जाते, मात्र या कारवाईमुळे या आदर्श कारभाराचा बुरखा टराटरा फाटला आहे. शासकीय तपासणी पथकासमोरच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि शिरपूर पोलिसांनी संयुक्तपणे ही धडक कारवाई करून महिला सरपंचाच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे ढोरखेडा परिसरासह राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आणि पुढील कायदेशीर चौकशीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. या लाचखोरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा हात आहे का, याचा सखोल तपास वाशिम एसीबी करत आहे. अशा नवनवीन बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी.